कुंभ राशी काळजीपूर्वक ऐका. जेव्हा जीवन सर्वात जास्त दबाव आणते, जेव्हा सर्व दिशांनी प्रश्न उद्भवतात आणि तुमच्या हृदयातून एक आवाज येतो, मी वेगळा आहे, माझा मार्ग इतका कठीण का आहे, तेव्हा समजून घ्या की विश्व तुम्हाला असामान्य बनवण्याची तयारी करत आहे, सामान्य नाही. 2025 चा प्रवास कुंभ राशीसाठी सोपा नव्हता. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कल्पनांवर शंका येत होती, तुमचे निर्णय चुकीचे असल्याचे दिसून येत होते आणि कधी कधी असे वाटत होते की जग तुमच्या दृष्टिकोनापेक्षा खूप मागे आहे. तुम्ही बदलाबद्दल, भविष्याबद्दल बोललात, परंतु इतरांना फक्त वर्तमानातील अडचणी दिसल्या. तुम्ही अनेक वेळा स्वतःला सांगितले होते, मी बरोबर आहे, तरीही मला का थांबावे लागते. पण कुंभ, एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्व विलंब करते, नाकारत नाही. आणि आता विलंब संपला आहे. 5 डिसेंबर 2025 संध्याकाळी 5:25 हा फक्त एक काळ नाही, हा तो क्षण आहे जेव्हा देवरू बृहस्पती प्रतिगामी अवस्थेत तुमच्या कुंडलीच्या 9व्या घरात, भाग्य, धर्म, उच्च ज्ञान आणि जीवनाच्या घरात परत येतो. आणि येथेच सर्वात मोठे रहस्य आहे. बृहस्पतीने या घराला यापूर्वी भेट दिली आहे. त्यांनी नवीन विचार, नवीन मार्ग आणि मोठी स्वप्ने दाखवली. पण त्यावेळी तुमच्या जबाबदाऱ्या, भीती आणि एकटेपणा इतका जबरदस्त होता की तुम्ही उंची हाताळू शकत नव्हता. आता कथा बदलते. यावेळी बृहस्पती परत येतो, जसे एखादा मार्गदर्शक शिष्याला सांगतो, तू तयार आहेस. यावेळी तुम्हाला फक्त संधी मिळणार नाहीत, यावेळी तुम्हाला दिशा, आधार आणि योग्य वेळ मिळेल. तुम्ही एकदा पुढे ढकललेले निर्णय तुमच्या नशिबाच्या चाव्या बनतील. तुम्हाला विचित्र वाटणारा मार्ग तुम्हाला आघाडीवर घेऊन जाईल. कुंभ, 2026 हे फक्त एक नवीन वर्ष नाही, हे तुमच्या कल्पनांचा विजय आहे. हे तुमच्या वेगळ्या विचारसरणीचा स्वीकार आहे. हे असे वर्ष आहे जेव्हा जग तुम्हाला विचारेल, तुम्ही हे आधी कसे पाहिले. तुम्ही अगदी त्या उंबरठ्यावर उभे आहात जिथे तुमचे जीवन 2 भागात विभागले जाईल. 2025 पर्यंतचा संघर्ष आणि 2026 मध्ये सुरू होणारे उड्डाण. आता प्रश्न असा आहे, बृहस्पतीच्या परतल्यानंतर तुमच्यासाठी नशिबाचे कोणते दरवाजे उघडतील, कोणते अनपेक्षित यश तुम्हाला ओळख देईल, कोणते लोक तुमच्या आयुष्यात मार्गदर्शक बनतील आणि कोणते निर्णय तुमचा संपूर्ण मार्ग बदलतील. आणि सर्वात मोठा प्रश्न, 2026 हे कुंभ राशीसाठी सर्वात शक्तिशाली, निर्णायक आणि सर्वात संस्मरणीय वर्ष बनवणाऱ्या 10 भाकिते कोणती आहेत. तयार व्हा, कारण आपण 2026 साठीच्या 10 भाकिते प्रविष्ट करणार आहोत, जी तुमचे करिअर, पैसा, नातेसंबंध, नशीब, ओळख आणि जीवनाचा उद्देश एका नवीन पातळीवर नेतील. आणि जेव्हा 10वी भाकिते पूर्ण होईल, तेव्हा तुम्हाला तुमचे नशीब आता तुमच्या दृष्टिकोनाशी सुसंगतपणे पुढे जात असल्याचे जाणवेल. आणि यावेळी कुंभ, तुम्हाला थांबवणारे कोणीही नाही. पहिली भाकिते, नशिबाचा अतिभार, 5 डिसेंबर 2025 ते मार्च 2026. कुंभ, 5 डिसेंबर 2025 नंतर तुमच्या आयुष्यात एक क्षण येतो जेव्हा नशीब हळूहळू नाही तर तीव्र गतीने जागृत होते. असे वाटेल की जणू काही बराच काळ बंद असलेली व्यवस्था अचानक पूर्ण शक्तीवर आली आहे. जिथे पूर्वी तुमचे विचार दुर्लक्षित केले जात होते, तुमचे विचार वेगळे म्हणून फेटाळले जात होते, तेच लोक आता तुमचे मत विचारतील. विचित्र कारणांमुळे बंद असलेले दरवाजे आता उघडतील. आता ते दरवाजे तुमच्या नावाने उघडतील. डिसेंबर 2025 ते मार्च 2026 दरम्यान नशीब तुमच्या प्रयोगांना साथ देईल. तुम्हाला योग्य लोक भेटतील, तुम्हाला अनपेक्षित पाठिंबा मिळेल आणि तुमच्या छोट्या छोट्या उपक्रमांनाही लक्षणीय निकाल मिळतील. नशीब सर्वत्र सक्रिय असेल. परदेशी उच्च शिक्षण, नवीन तंत्रज्ञान, नवोपक्रम, लांब प्रवास आणि जीवन बदलणारे निर्णय
हा असा काळ असेल जेव्हा तुम्ही कधीही कल्पना केली नसेल अशी गोष्ट अचानक तुमच्या आयुष्यात आशीर्वाद म्हणून दिसून येईल. दुसरी भविष्यवाणी, मानसिक शक्ती आणि ऊर्जेचा उल्लेखनीय पुनर्जागरण. कुंभ, तुम्ही थकवा अनुभवला आहे. शरीरापेक्षा मनाने सतत विचार करणे, भविष्याबद्दल चिंता करणे आणि कधी कधी स्वतःवर शंका घेणे. पण जसजसे गुरु तुमच्या कुंडलीत सकारात्मक ऊर्जा भरतो तसतसे एक मानसिक पुनर्संचयित होण्यास सुरुवात होते जे तुम्हाला आतून बदलते. जुने भय, अव्यक्त चिंता, झोपेच्या समस्या आणि अतिविचार हळूहळू कमकुवत होतील. तुमचे मन स्पष्ट होईल, तुमचे निर्णय अधिक अचूक होतील आणि तुमचा आत्मविश्वास तिप्पट होईल. 2026 मध्ये तुम्ही स्वतःला एक शांत, संयमी आणि अंतर्गत दृष्ट्या मजबूत व्यक्ती म्हणून ओळखाल. तुमचे शरीर तुम्हाला आधार देईल, तुमचे मन तुमचे शस्त्र बनेल आणि ही मानसिक शक्ती तुमचा सर्वात मोठा विजय ठरेल. तिसरी भविष्यवाणी, कठोर परिश्रमापासून विजयापर्यंत. एप्रिल 2026 नंतर कुंभ, तुमची कहाणी एका नवीन वळणावर पोहोचते. हा असा काळ आहे जेव्हा तुमचे विचार केवळ ऐकले जाणार नाहीत तर स्वीकारले जातील. अडकलेले प्रकल्प, फायलींमध्ये दडलेले विचार, वारंवार नाकारले जाणारे प्रस्ताव आता वेगाने पुढे जातील. तुमचे संवाद, तर्कशास्त्र आणि दृष्टी तुमची सर्वात मोठी ताकद बनतील. मुलाखती असोत, सादरीकरणे असोत, व्यवसाय करार असोत, प्रमोशन असोत, स्टार्टअप असोत किंवा कोणताही मोठा निर्णय असोत, तुमच्या सर्वत्र प्रभाव पडेल. प्रवास तुम्हाला फक्त हालचालच नाही तर संधी आणि ओळख देईल आणि सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्ही यशाचा पाठलाग करत होता, आता यश तुमच्या शोधात येईल. चौथी भविष्यवाणी, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि नवीन ओळखीचा स्फोट. गुरुची विशेष अंतर्दृष्टी. कुंभ, आता एक असा टप्पा सुरू होतो जो तुम्हाला गर्दीपासून वेगळे करतो. जेव्हा गुरु तुमच्या 5व्या भावावर त्याची दिव्य दृष्टी टाकतो तेव्हा तुमची सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण शक्ती शिगेला पोहोचते. हे घर बुद्धिमत्ता, प्रतिभा, शिक्षण, सर्जनशीलता आणि भविष्यातील दिशा दर्शवते आणि गुरुचे आशीर्वाद येथे अतुलनीय आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा असाधारण लक्ष केंद्रित करण्याचा आणि प्रभावी परिणामांचा काळ आहे. पूर्वी भटकणारे मन आता उपाय निर्माण करेल. तंत्रज्ञान, संशोधन, सामग्री निर्मिती, डिझाईन, संगीत, लेखन, सोशल मीडिया, नवोन्मेष किंवा कोणत्याही अद्वितीय क्षेत्रात गुंतलेल्यांसाठी तुम्हाला कल्पनांचा स्फोट अनुभवायला मिळेल. तुमच्या विचारांना मान्यता मिळेल, तुमच्या प्रतिभेला एक व्यासपीठ मिळेल आणि तुम्हाला मान्यता मिळेल. तुमचे गुरु दिशा प्रदान करतील, तुमचे मूळ विचार उंचावेल आणि यावेळी तुम्ही चमकणार नाही, चुरगळणार नाही. पाचवी भविष्यवाणी, मानसिक शांती, आध्यात्मिक जागृती आणि दैवी संरक्षण. कुंभ, तुम्ही देखील एक दीर्घ अंतर्गत लढाई लढली आहे. बाहेरून सर्व काही ठीक दिसत होते, परंतु तुमच्या आत अस्वस्थता होती, विचारांचा गोंधळ उडाला होता आणि कधी कधी तुमचा आत्माही थकल्यासारखे वाटले. आता ज्युपिटर तुमच्या नशीब आणि चेतनेशी संबंधित क्षेत्र सक्रिय करत असताना तुमच्या आत एक आध्यात्मिक प्रकाश आपोआप पेटेल. तुमचे मन हलके होईल, नकारात्मक विचार कमकुवत होतील आणि पहिल्यांदाच तुम्हाला जाणवेल की तुम्ही एकटे नव्हते. देव तुमचे प्रत्येक पाऊल पाहत होता. भक्ती आता सक्ती राहणार नाही, ती तुमची निवड होईल, गरज नाही. ध्यान, जप, मंदिर भेटी, गुरुवारी तुम्ही भक्तीने जे काही कराल त्याचे तुम्हाला तात्काळ परिणाम मिळतील. तीर्थयात्रेच्या संधी मजबूत असतील. वर्षानुवर्षे भेट देण्याची तुमची इच्छा असलेली ठिकाणे अचानक नियोजनाशिवाय शक्य होतील. तुम्हाला पुन्हा आतून स्थिर, सुरक्षित आणि समाधानी वाटेल, जणू कोणीतरी तुमच्या हृदयावर हात ठेवून म्हटले आहे, आता तुम्ही सुरक्षित आहात. सहावी भविष्यवाणी, 1 जून 2026, करिअर बदलणारा दिवस. कुंभ राशी,
ही तारीख हलक्यात घेऊ नका. 1 जून 2026 तुमचे करिअर केंद्र. या दिवशी गुरु तुमच्या व्यवसायाशी, जबाबदारीशी आणि ओळखीशी संबंधित घर सक्रिय करतो. तुमचे करिअर फक्त प्रगती करत नाही, तुमची कारकीर्द नवीन उंचीवर पोहोचेल. एक नवीन नोकरी, एक मोठे पद, नेतृत्वाची भूमिका, एक आंतरराष्ट्रीय संधी, एक उच्च मूल्यवान प्रकल्प किंवा तुम्ही कधीही कल्पना केलेली ऑफर, सर्व काही शक्य आहे. लोक म्हणतील की कुंभ योग्य वेळी, जरी उशिरा असला तरी बदल घडवून आणतो. तुमची प्रतिमा आता केवळ कर्त्याची राहणार नाही, तर एका दूरदर्शी नेत्याची असेल. हा काळ तुमच्या व्यावसायिक कथेला कायमचा आकार देईल. 7वी भविष्यवाणी, संपत्तीचा विस्तार आणि भविष्यातील सुरक्षितता. कुंभ राशीची कारकीर्द सुरू होताच आणि गुरु संपत्तीचे घर सक्रिय करत असताना पैशाचा प्रवाह स्थिर होणार नाही, तर स्थिर होईल. या टप्प्यात उत्पन्नाचे स्रोत वाढतील, बचत मजबूत होईल आणि खर्च आपोआप नियंत्रणात येतील. तुमची आर्थिक विचारसरणी परिपक्व होईल आणि योग्य नियोजनाने संपत्ती हळूहळू वाढेल. गुंतवणूक, मालमत्ता, सोने, स्टार्टअप्स, टेक व्यवसाय किंवा दीर्घकालीन आर्थिक योजना असोत, सर्वत्र यशाची मजबूत चिन्हे आहेत. कुटुंबाकडून पाठिंबा, प्रलंबित निधी, वारसा किंवा अचानक मोठी आर्थिक संधी देखील शक्य आहे. हा असा काळ असेल जेव्हा तुम्ही केवळ पैसे कमवालच असे नाही, तर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित देखील वाटाल. 8वी भविष्यवाणी, घर, कुटुंब आणि शांतीचा सुवर्णकाळ. कुंभ राशी, 2026 मध्ये तुमच्या आयुष्यातील सर्वात भावनिक पैलू, घर, कुटुंब आणि मानसिक शांती पुन्हा चमकेल. गुरुची कृपा तुमच्या 4थ्या घराला प्रकाशित करेल आणि येथेच शांती परत येईल. नवीन घर, स्थलांतर, जुन्या घराचे नूतनीकरण किंवा वाहनाचा आराम, हे सर्व अत्यंत मजबूत संयोजन आहेत. जर तुम्ही वर्षानुवर्षे तुमचे स्वतःचे घर कधी बांधणार असा विचार करत असाल, तर 2026 हे उत्तर असू शकते. कुटुंबात प्रेम खुलेल, जुने मतभेद दूर होतील आणि तुमच्या आईच्या आरोग्यात सुधारणा होण्याची चिन्हे खूप शुभ आहेत. सर्वात सुंदर बदल कोणता असेल? तुम्ही रात्री शांतपणे झोपू शकाल, तुमचे हृदय हलके होईल आणि तुम्हाला समजेल की घर फक्त भिंतींबद्दल नाही, ते शांततेबद्दल आहे आणि शांती आता तुमच्या आयुष्यात परत येत आहे. 9वी भविष्यवाणी, गुरुच्या शनीच्या संघर्षांवर निर्णायक विजय. कुंभ, 2026 हा तो क्षण आहे जेव्हा वर्षानुवर्षे दबाव कमी होण्यास सुरुवात होते. गुरुची शक्तिशाली नजर तुमच्या 6व्या भावावर, संघर्ष, अडथळे, शत्रू आणि परीक्षांच्या क्षेत्रावर पडताच शनीने घेतलेले धडे परिणामात रूपांतरित होऊ लागतात. जी कामे वारंवार अडकत असत, प्रत्येक पावलावर अडथळ्यांना तोंड देणारे मार्ग, कोणत्याही चुकीशिवाय तुम्ही ज्या वादात अडकलात, ते सर्व आता तुमच्या बाजूने वळू लागतील. न्यायालयीन खटल्यांपासून ते सरकारी बाबींपर्यंत, स्पर्धात्मक परीक्षांपर्यंत सर्वत्र विजय मजबूत होईल. विरोधक कमकुवत होतील. तुमच्या कठोर परिश्रमांना आव्हान देणाऱ्यांचे डावपेच आपोआप कुचकामी ठरतील. जुना डाजार, सततचा थकवा किंवा कोणतीही दीर्घकालीन समस्या देखील लक्षणीय आराम देईल. 2026 हे असे वर्ष आहे जेव्हा जीवन तुम्हाला सांगेल की आता संघर्षाची नाही, तर निकाल मिळवण्याची वेळ आहे. पूर्वी दगड असलेले रस्ते आता सरळ, स्पष्ट आणि उज्ज्वल दिसतील. 10वी भविष्यवाणी, 2026 चा सर्वात मोठा आशीर्वाद, स्थिरता, आदर आणि खरी ओळख. कुंभ, ही भविष्यवाणी सर्वात खोल आहे, कारण ती तुमच्या संपूर्ण प्रवासाचा सार आहे. 2026 हे वर्ष एका अशा वळणाचे चिन्ह आहे जिथे व्यक्ती केवळ यशस्वीच नाही, तर स्थिर, आदरणीय आणि स्थापित देखील होते. येथे 3 अमूल्य आशीर्वाद एकत्र येतात. स्थिरता, करिअर, पैसा, नातेसंबंध आणि निर्णय संतुलित होतील. जीवन योग्य मार्गावर जाईल.
अचानक येणारे अडथळे कमी होतील, तुमचा आदर केला जाईल आणि लोक तुमच्या विचारांना महत्त्व देतील. तुमची ओळख केवळ नावानेच स्थापित होणार नाही. रचना तुमच्या जीवनाला एक स्पष्ट दिशा देईल. तुम्हाला काय करावे, ते कसे करावे आणि केव्हा करावे, यावेळी कठोर परिश्रम आणि नशीब दोन्ही एकाच पानावर असतील. तुम्हाला वर्षानुवर्षे तुम्हाला मिळालेला आदर मिळेल. वेळ फक्त ती उंचावण्यासाठी इच्छित होता. कारण मोठ्या गोष्टी उशिरा येतात, परंतु जेव्हा त्या येतात तेव्हा ते तुमचे जीवन बदलतात. 2026 मध्ये कुंभ राशीसाठी सर्वात शक्तिशाली उपाय नशीब जल्द सक्रिय करेल. 1. दर गुरुवारी भगवान विष्णूला पिवळे फुले अर्पण करा. नशीब सक्रिय होईल आणि रखडलेले काम सोडवले जाईल. 2. दर शुक्रवारी पांढरी मिठाई किंवा तांदूळ दान करा. कुटुंब, संपत्ती आणि नाते संबंधांमध्ये स्थिरता येईल. 3. राहूला प्रसन्न करण्यासाठी नारळ किंवा उडीद डाळ दान करा. मानसिक ताण कमी करा आणि सर्जनशील ऊर्जा वाढवा. 4. दररोज 5 मिनिटे गण गणपतीय नमः या मंत्राचा जप केल्याने प्रत्येक अडथळ्यावर थेट परिणाम होईल. 5. तुमच्या घरातील तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावा. गुरुचे आशीर्वाद लगेच सक्रिय होतील आणि सौभाग्य वाढेल. 6. शनिवारी शनीचा विलंब कमी करण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. संघर्ष कमी होतील. तसेच मंगळाला बळकटी देण्यासाठी दर मंगळवारी गरजूंना गूळ आणि हरभरा दान करा. आरोग्य आणि आत्मविश्वास वाढेल. कुंभ, 2026 तुमची वाट पाहणार नाही. ते तुम्हाला पुढे नेईल आणि वर्षानुवर्षे तुम्हाला ज्याच्यासाठी पात्र आहात ते सर्व देईल. फक्त विश्वास ठेवा, काम करत रहा आणि देवाची कृपा अनुभवा. जर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी लढला असाल तर आता ती प्रत्यक्षात आणण्याची तुमची पाळी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि अशाच अधिक अचूक मार्गदर्शन आणि भविष्यवाण्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचा पाठिंबा आम्हाला आणखी चांगले करण्यास सक्षम करतो.